नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण फायनली नैनाचं जे कांड आहे ते सर्वांच्या समोर आलेलं आहे. नैनानं जे कारस्थान केलेलं आहे ते सर्वांच्या समोर आलेलं आहे. पण याबरोबर कला मात्र बिनाकामाची भरडली जात आहे. कारण नैनाने कलावरती आरोप केलेले असतात. पण नैनाला जेव्हा तिची आई म्हणत असते की तू आता आमच्यासोबत यायचं आहे, तेव्हा नैना ज्या पद्धतीनं वागत आहे ते बघितल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. तर हे सगळं आता कशा पद्धतीनं होणार? नैना जरी चांदेकरांच्या घरी राहिलेली असली तरीही तिची हक्कलपट्टी राहुलने कशा पद्धतीनं केलेली आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कलाच्या हाती डॉक्टर सौरभ यांच्याकडे गेल्यावर जे पुरावे लागलेले आहेत ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल. तर इकडे अद्वैत जेव्हा म्हणत असतो की मी या मुलीला या घरामध्ये ठेवू शकत नाही, आबा त्या मुलीला घरामध्ये आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा नाही असं अद्वैत वारंवार सांगत असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की ही मुलगी या घरामध्ये राहणार नाही, कारण हिने सुरुवातीला माझी फसवणूक केली, त्यानंतर राहुलशी लग्न केलं आणि आता हे एवढं मोठं कारस्थान, ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या आबा पटण्या पलीकडच्या आहेत, त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. अद्वैत मात्र भयानक चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत आपण सगळ्या गोष्टी सहनच करत होतो, सगळ्या गोष्टी तिच्याच ऐकत होतो, पण आता नाही, यापुढे नाही, या मुलीला या घरात राहायला अजिबात जागा नाही असं अद्वैत वारंवार सांगत आहे. अद्वैत भयानक चिडलेला आहे. अद्वैतचं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही ही मुलगी या घरामध्ये राहणार नाही. आणि लगेचच नैना म्हणत असते की तू कोण आहे मला बाहेर काढणारा? तू मला या घराच्या बाहेर काढू शकत नाही. मला न्याय मिळाला पाहिजे. कलाला एक न्याय आणि मला एक न्याय असं होऊ शकत नाही. तेव्हा आबा म्हणतात, अद्वैत मला तुझं म्हणणं पटतंय, कारण मलाही वाटत नाही आहे की ह्या मुलीने या घरामध्ये राहावं. कारण हिने आपली जी फसवणूक केलेली आहे, आपल्याशी जे चुकीचं वागलेली आहे त्या गोष्टीला कोणीच पांघरून घालू शकत नाही. कारण तिने आजपर्यंत फक्त आणि फक्त फसवणूकच केलेली आहे आणि तिने फसवणूकच करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे. कारण तिने जे केलेलं आहे ते इतकं विचित्र आहे. हे ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच धक्का बसेल. नैना मात्र काय बोलत असेल? नैना म्हणत असते की आबा कलाला एक न्याय आणि मला एक न्याय अशा पद्धतीनं होणार नाही, मलाही न्याय मिळाला पाहिजे असं नैनाचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र आबांनाही राग आलेला असतो. आबा म्हणत असतात की ह्या वेळच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि तू आमच्या भावनांशी खेळलेली आहे. हे घर मी माझ्या भावनांनी, माणसाच्या मनातील भावनांनी बांधलेलं आहे. याच्या भिंती भावनांशी निगडीत आहेत, प्रेमाने बांधलेल्या आहेत. माझ्या या घराला मी तडा जाऊ देणार नाही असं आबा स्पष्टपणे सांगत असतात. आणि आबांचं म्हणणं असतं काहीही झालं तरीही तू जी फसवणूक केलेली आहे त्याला ना मर्यादा नाहीत. कारण आम्ही सगळेजण इथे आस लावून बसलेलो. मी खुश होतो, माझी पंजोबा होणार आहे, रोहिणी खुश होती कारण ती आजी होणार आहे, राहुल खुश होता, तो बाबा होणार आहे. पण तू या सगळ्यांच्या स्वप्नांचा सुराडा केलेला आहे. तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. माझं घर हे भावनांनी बांधलेलं आहे. माझ्या घराला, घरातील लोकांना, लोकांच्या भावनांना खूप महत्त्व आहे असं आबा सांगत असतात. त्याचबरोबर आबांचं म्हणणं असतं काहीही झालं तरी आत्ता तुझे काय चुकीचं वागलेले आहे त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे. परंतु आता इकडे कलाने तर लगेचच ती बोलत असते, तुम्ही कलाला घरात ठेवत असाल तर मलाही घरात राहायचं आहे असं आबांना उलट बोलत असते. त्यावेळेस सगळ्यांना खूप राग आलेला असतो. आबा म्हणत असतात की कलाची याच्यामध्ये चूक नाही, तिने आमच्याकडून 2 दिवस मागून घेतलेले आहेत आणि वारंवार कलाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे की तिची चूक नाही. आणि मला खात्री आहे यामध्येही तिची काही चूक नाही, कारण ती कशी आहे तिला आम्ही चांगलंच ओळखत आहोत आणि तू कशी आहे हेही आम्हाला माहिती आहे. कला माणसाच्या भावना ओळखते, माणसाशी प्रेमाने वागते. तर आबा हे बोलत असतात आणि म्हणतात की ठीक आहे, 2 दिवस आहेत ना, 2 दिवस तुला राहायचं आहे ना तर तूही राहा, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही मी तुला सोडणार नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. तेव्हा संगीता म्हणू लागते की एक गोष्ट आहे ती म्हणजे की मी आता या घरात राहण्याला काही अर्थ नाही, कारण मी या घरात जी आली होती तीच या गोष्टीसाठी मुळात आलेली होती. ती म्हणजेच मला या घरात आल्यानंतर मला नैनाची काळजी घ्यायची होती. नैना प्रेग्नंट होती, या गोष्टीसाठी मी घरात आलेले होते आणि त्यामुळं
आता माझ्या या घरात राहण्यालाही काही अर्थ नाही असं संगीता सांगत असते. जेव्हा संगीता असं बोलत आहे तेव्हा आबा म्हणत असतात की विहीनबाई तुम्ही माफी मागू नका, कारण तुमचं काहीही चुकलेलं नाही असं आबांचं स्पष्ट म्हणणं असतं. आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की विहीनबाई तुमचं काहीही चुकलेलं नाही, कारण तुम्ही माफी मागू नका, कारण जे काय चुकलेलं आहे ते या नयनाचं चुकलेलं आहे असं सगळ्यांचंच म्हणणं असतं. परंतु नयनाची जी नाटकं असतात ती काही थांबत नसतात. तेव्हा संगीता आणि दिनकर दोघंही हात जोडून माफी मागत असतात की आम्ही खरंच या मुलीला संस्कार द्यायला चुकलेलो आहे, पण माझी कला तशी नाही, माझी कला खूप चांगली आहे, तिने कधीच अशा गोष्टींना पाठीशीही घातलेलं नाही, प्रत्येक वेळेस सांभाळून घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिनं केलेल्या आहेत, तिनं कधीच माणसाच्या भावनांचा अपमान केलेला नाही, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत पण म्हणत असतो की मिसेस खरे तुम्ही दोघं असं नका बोलू, तुमच्या दोघांचीही यामध्ये काहीही चूक नाही असं अद्वैत त्यांना सांगत असतो. अद्वैतचं म्हणणं असतं की तुमच्या दोघांची काहीही चूक नाही आहे, तुम्ही माफी मागायची काहीही गरज नाही, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की मामा बास, आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, कारण मी इथेच राहणार आहे असं नैनाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर नैना म्हणत असते की काहीही झालं तरी मला इथून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही, कारण संगीता म्हणालेली असते की नैना तुला आमच्यासोबत यावं लागणार आहे, तू या घरामध्ये राहू शकत नाही, हे संगीताने सांगितलेलं असतं. आणि म्हणून नैना तिथे चौथाळून उठलेली असते. ती म्हणत असते की नाही, मी इथून घरातून कुठेही जाणार नाही, हे नैनाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. संगीता तिच्या हाताला पकडत असते आणि तिला म्हणत असते की चल, तू इथे राहायचं नाही, कारण तू तुझी लायकी दाखवलेली आहे, या घरात राहण्याची तुझी लायकी नाही, तू आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत यायचं आहे असं संगीता तिला सांगत असते. तेव्हा नैना तिचा हात हिसकावून देते आणि संगीताला जवळजवळ ती तोंडावर पाडत असते, तिला ढकलून देत असते. या सर्व गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात की कोणालाही खरंच वाटणार नाही की ही मूर्ख नैना एवढ्या खालच्या थराला गेलेली आहे, एवढी पोचलेली आहे, कारण नैनाचं जे वागणं असतं ते इतकं विचित्रपणाचं असतं की कोणी विचारही करू शकणार नाही. आणि त्याचवेळी इकडे रोहिणी म्हणत असते की डॅड तुम्ही हे काय करताय, कारण त्या मुलीला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही असं रोहिणी म्हणत असते. रोहिणीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी ती मुलगी या घरामध्ये राहू शकत नाही असं रोहिणी आबांना म्हणत असते. या दोघींनाही घराच्या बाहेर काढा. तेव्हा रोहिणीला असं वाटत असतं की या कलाला या घरामध्ये ठेवायचंच नाही, कारण कला पण तेवढीच दोषी आहे असं रोहिणीचं म्हणणं असतं. म्हणून रोहिणी तेच बोलत असते. त्यानंतर आबांनी आता ठरवलेलं आहे की कलाला 2 दिवस दिलेले आहे, तर नैनाने जो कांगावा केलेला आहे तर नैनालाही ते 2 दिवस मिळाले पाहिजेत, म्हणून नैनालाही त्या 2 दिवसांसाठी घरामध्ये राहायला परवानगी दिलेली असते. आणि आता नैना पण 2 दिवस इकडे चांदेकरांच्या घरी राहणार असते. आता रोहिणीने खूप मोठा राडा घालायला सुरुवात केलेली असते की ती दुःखी झालेली आहे. एवढ्या सगळ्या संकटातून बाहेर पडत मी इथपर्यंत आली होती, मला आता नातू होणार होता म्हणून मी खुश झालेली होते, पण हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो असं म्हणत अंगावरचे दागिने काढून रडत अगदी सुतकी चेहऱ्याने बसलेली असते. तेव्हा तिला समजूत घालायला तिथे रजनी, सरोज आणि आबा स्वतः आलेले असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता रोहिणी या गोष्टींचा विचार नको करू, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुला किती त्रास झालेला आहे, परंतु या सगळ्यातून बाहेर पडणंही तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की त्या दोन्ही मुलींना आबा घराबाहेर काढायला पाहिजे होतं, पण तुम्ही माझं ऐकलेलं नाही असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हो बरोबर आहे तुमच्या दोघींचं, पण मला नाही वाटत की यामध्ये कलाची काही चूक आहे. त्याचबरोबर रजनी म्हणत असते की मला प्रत्येक वेळेस त्या मुलीच्या हालचालींवर संशय यायचा, मला असं वाटायचं की ही मुलगी काहीतरी चुकीचं करत आहे, कारण तिचं जे वागणं, तिचं जे चालणं बोलणं होतं ते चुकीचं होतं हे मला जाणवायचं. कित्येकदा मी म्हणूनही दाखवलं, कलाही मला त्या गोष्टींबद्दल बोलली होती, पण आज जे घडलेलं आहे ते विचित्रच आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की तिने माझ्याशी आणि माझ्या मुलाशी गद्दारी केलेली आहे, आम्हाला या सगळ्यामुळं खूप त्रास झालेला आहे, हे रोहिणी बोलत असते. रोहिणीला खूप राग आलेला असतो. रोहिणीचं असं म्हणणं असतं की ही मुलगी एवढी पोचलेली आहे, एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते, याच्यावर माझा विश्वासच बसत नाही असं रोहिणीचं म्हणणं असतं. कारण
ह्या ज्या खरे बहिणी आहेत त्या अशाच आहेत, तिला घराच्या बाहेरच आपण काढायला पाहिजे होतं, असं रोहिणी म्हणत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण रोहिणीला समजावून जातात, परंतु रोहिणीला खूप राग आलेला असतो. रोहिणी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे जे काही घडलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही आणि आबा तुम्ही त्या मुलीला घरामध्ये राहायला परवानगी द्यायला नको होती, एवढंच रोहिणीचं म्हणणं असतं. आणि ती पुन्हा आता रूममधल्या सगळ्या वस्तू फेकून देऊ लागलेली असते. ती खूप चिडचिड करत असते. तिला ही गोष्ट सहनच झालेली नसते की या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय हा विचारही ती करत नसते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राहुल चिडलेला असतो. राहुलचं असं म्हणणं असतं, काहीही झालं तरीही मी आता ऐकणार नाही, कारण ह्या सगळ्यांनी जरी तिला घरात राहायला परवानगी दिलेली असली तरी मी त्या नयनाला माझ्यासोबत मी ठेवून घेऊ शकत नाही. काहीही झालं तरी मी त्या नयनाला माझ्यासोबत ठेवून घेणार नाही, असं राहुलचं म्हणणं असतं. आणि राहुलची चिडचिड सुरू झालेली असते. राहुल म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी तिला सोडणार नाही, कारण तिने माझी फसवणूक केलेली आहे. मला लोक काय म्हणतील, तू एकाच घरात राहत होता, माझ्या सगळ्या मित्रांना कळलेलं होतं, पण हिने माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये राहून माझी फसवणूक केली आहे. माझी काही इज्जत आहे की नाही, म्हणून असं म्हणत माझ्या जीवावर ह्या सगळ्या वस्तू तिनं विकत घेतलेल्या आहेत ना, तिला सोडणार नाही, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याने तिची बॅग पॅक करायला घेतलेली असते आणि ठरवलेलं असतं की आता हिची वाट लावायची आहे, असं म्हणत त्याने बॅग भरलेली असते. नैना म्हणत असते की राहुल हे काय करतोयस तू, आपण सगळं प्लॅनिंगने करूया. आणि त्याचवेळी रोहिणी आता तिथं बाहेर आलेली असते आणि हे सगळं पाहत असते. रोहिणीला वाटत असते की बरं झालं, राहुल जे करतोय ते अगदी बरोबर करतोय. तेव्हा नैना म्हणत असते असं नको करू राहुल, आपण सगळं व्यवस्थित मॅनेज करूया, आता सगळं प्लॅनिंग करूया. तेव्हा राहुल म्हणतो बास झालं, आता निघायचं, या घरातून निघायचं, आत्ताच्या आत्ता निघायचं, असं म्हणत त्याने तिचं सामान आणून बाहेर फेकलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तू या घरातून निघायचं आहे. आणि मग राहुलने तिच्या बॅगा भरून बाहेर फेकलेल्या असतात. नैना ओरडत असते, पण राहुल अजिबात ऐकायला तयार नसतो. राहुलने ठरवलेलं असतं की हिला मी आज या घरामध्ये राहू देणार नाही, काहीही झालं तरी हिला या घरामध्ये राहण्याची परवानगी नाही, असं म्हणत राहुलने तिच्या बॅगा बाहेर फेकलेल्या असतात. तर ती जायला तयार नसते. ती म्हणत असते की नाही राहुल, मी नाही जाणार, मी इथेच राहणार आहे, ही रूम माझीच आहे, ह्या रूमवर माझाही तेवढाच अधिकार आहे, असं नैना ठणकावून सांगत असते. पण राहुल तिला म्हणत असतो की नाही, काही झालं तरी तू या घरामध्ये राहू शकत नाही, असं राहुलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि राहुल म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता निघायचं, असं म्हणत राहुलने नैनाचा हात धरलेला असतो आणि अक्षरशः तिला फरफटत त्या रूमच्या बाहेर काढलेलं असतं. आणि तू माझ्या रूममध्ये राहू शकत नाही, मी तुझ्याबरोबर राहणार नाही, असं म्हणत राहुलने जे सगळं नातं असतं ते संपवलेलं असतं आणि नैनाला तिची लायकी दाखवलेली असते. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर नैना जी चुकीच्या पद्धतीनं वागलेली आहे तिची शिक्षा तिला मिळालेली असते. नैनाला बाहेर काढून अक्षरशः राहुलने रूमचा दरवाजा लावून घेतलेला असतो आणि नैनाला आता प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. मग नैना गेस्ट रूमकडे निघालेली असते आणि मग रोहिणी तिथं आलेली असते. रोहिणी म्हणत असते की कुठे चाललीस तू, तेव्हा ती म्हणते मी गेस्ट रूममध्ये राहणार आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की तू गेस्ट रूममध्ये राहू शकत नाही. तेव्हा नैना म्हणते का, तेव्हा रोहिणी म्हणते तू या घरची गेस्टच नाही आहे ना, आणि या घरची व्यक्ती असण्याचा तर प्रश्नच येत नाही, त्यामुळं तू गेस्ट रूममध्ये राहू शकत नाही, असं रोहिणीने सांगितल्यानंतर नैनाला प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. आणि मग रोहिणीने गेस्ट रूम लॉक केलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं निघायचं इथून, कारण आता तुझी लायकी तू दाखवलेली आहे आणि सगळं संपलेलं आहे, असं म्हणत रोहिणीने नैनाला घराच्या बाहेर हकललेलं असतं आणि सांगितलेलं असतं निघायचं आता. आणि नैनाकडे कोणताही ऑप्शन नसतो आणि नैना आता तशीच उभी असते. आता नैनाला प्रश्न पडलेला असतो की या घरात मी कुठे राहणार आहे, कारण या घरातल्या सगळ्यांनीच तिला तिची लायकी दाखवलेली असते, कारण खरंच त्याच लायकीची नैना असते. तिला जरासंही वाटलं नव्हतं की आपण कोणाच्या भावनांशी खेळतोय, आपण कोणाला त्रास देतोय, या कोणत्याही गोष्टींचा विचार तिनं केलेला नव्हता. आणि इतक्या चुकीच्या पद्धतीनं, इतक्या विचित्र पद्धतीनं ती वागलेली होती आणि त्या गोष्टीची शिक्षा आता तिला मिळालेली असते. या सर्व गोष्टी घडत असतात, परंतु काहीही झालं तरीही इकडे आता अद्वैत आणि कला म्हणत असते की खरंच चांदेकरनं माझी बाजू घेतलेली आहे आणि चांदेकरने आज माझी बाजू घेतली म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला अद्वैतकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच तू आज सगळ्यांच्या समोर माझी बाजू घेणं गरजेचं होतं आणि तू माझी बाजू घेतलीस.
असं ती अद्वैतला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतला ती बोलत असते की मला वाटलंच नव्हतं की असं सगळं होईल, पण हे नैनाताईनं जे केलेलं कारस्थान आहे त्याच्यामुळंच हे सगळं भोगावं लागलेलं आहे. तेव्हा अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा राग कलावर काढत असतो, कारण तो म्हणत असतो की हे बघ, ती कशी आहे काय आहे हे मला जाणून घेण्यामध्येही इंटरेस्ट नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी बाजू घेतली, मला वाटलं म्हणून मी तुझी बाजू घेतलेली आहे आणि तुला 2 दिवस दिलेले आहेत, त्या 2 दिवसामध्ये तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे असं कला सांगत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते, कलाला अद्वैतने सांगितलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की तू मला जे काय बोलत आहे ते बोलायची काही गरज नाही. अद्वैतची चिडचिड सुरू झालेली असते. कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो, कारण त्याला खूप राग आलेला असतो, त्याची चिडचिड होत असते. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे सगळं घडत आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळंच या सगळ्या गोष्टींचा मलाही त्रास होत आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. कारण तुझी बहीण कशी आहे हे मलाही चांगलंच माहिती आहे आणि तुलाही चांगलंच माहिती आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत त्याच बाजूने तिच्याशी बोलत असतो, परंतु कलाला या गोष्टीचं वाईट वाटत असतं. परंतु अद्वैतनं तिची जी साथ दिलेली आहे ती इतकी लाखमोलाची साथ होती, त्यामुळं कलाला जरा आधार वाटलेला असतो आणि कला अद्वैतची तिचे आभार मानत असते, कारण अद्वैतनं सगळ्यांच्या समोर तिची साथ दिलेली असते, तिच्याशी प्रेमाने वागलेला असतो, तो खूपच चांगल्या पद्धतीनं तिच्याशी बोललेला असतो, म्हणून कला अद्वैतचे आभार मानत असते. परंतु अद्वैतचं असं म्हणणं असतं की तू प्रूव्ह करून दाखव नक्की काय घडलेलं आहे ते, आणि त्याचबरोबर तुझ्या बाबतीत जे घडलेलं आहे किंवा जे घडू नाही वाटत होतं, पण आत्ता तुला प्रूव्ह करण्यासाठी 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसात तू जे काही पुरावे सादर करशील त्यावरती सगळ्या गोष्टी होणार आहेत असं अद्वैतने सांगितलेलं असतं. म्हणजे कलाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी अद्वैतने 2 दिवस दिलेले होते आणि ती 2 दिवस कलानेही मागितलेले होते आणि त्यामुळंच आता कला स्वतःला प्रूव्ह करणार आहे. तेव्हा कलाच्या मनात असं येतं की आत्ता ह्याने रागवणं हे स्वाभाविक आहे, पण चांदेकरनं जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने माझी मदत केलेली आहे आणि काहीही झालं तरी चांदेकरने जे माझ्या बाबतीत केलेलं आहे ते खूपच योग्य केलेलं होतं, त्याने माझी बाजू घेतलेली होती असं कला म्हणत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मूर्ख नैना जी आहे ती आता इकडे सौरभला फोन करते आणि सौरभला सांगत असते की आपलं जे हे प्रेग्नन्सीचं बिंग होतं ते फुटलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टींचा आता सगळ्यांना घरात कळलेल्या आहेत असं तिचं म्हणणं असतं. आणि तिनं हे सगळं तिकडेच डॉक्टर सौरभला फोन करून सांगत असते आणि तिनं म्हणत असते की आता काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडायला नको होत्या. तेव्हा सौरभ म्हणतो काय घरात सगळ्यांना कळलंय? तेव्हा सौरभला धक्का बसलेला असतो, कारण सौरभने जे कांड केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं लायसन रद्द होऊ शकतं. मूर्ख नैनाच्या नादी लागून सौरभने आता स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलेली असते आणि सौरभला माहीतही नसतं की या सगळ्याचा परिणाम आपल्याला काय भोगावा लागणार आहे. आता नैना त्याला भीती घालत असते, कारण कलाने 2 दिवस घेतलेले आहेत आणि त्या 2 दिवसामध्ये कला स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार आहे की तिने कशी बरोबर आहे असं नैना फोन करून सांगत आहे आणि म्हणत आहे की आता ती तुझ्याकडे येऊ शकते, तुझं लायसन ही बाद होऊ शकतं तू जर कलाच्या हाती लागलास तर. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर खरंच आता कला सौरभच्या हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते आणि सौरभच्या हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर कला तिथे येते आणि सौरभच्या केबिनमध्ये जाते. आता सौरभच्या केबिनमध्ये जेव्हा कला जात आहे तेव्हा कलाच्या समोर ज्या गोष्टी येणार आहेत त्या सगळ्यामुळं एक गोष्ट अशी घडत असते, ती म्हणजे जेव्हा ती सौरभच्या केबिनचा दरवाजा उघडते तेव्हा तिच्या समोर एक अशी गोष्ट आलेली आहे की ज्यामुळं नैनाच्या भयानक सत्याचा उलगडा सौरभच्या समोर झालेला आहे. म्हणजे सौरभने नैनाचं जे सत्य आहे, नैनाचं जे कारस्थान आहे ते समोर आणलेलं आहे. पण हे सगळं कशा पद्धतीनं होणार? आता सौरभ केबिनमध्ये आहे का? ह्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि त्याचबरोबर सौरभने हे जे काही केलेलं आहे त्यामुळं आता काय होणार आणि कशा पद्धतीनं कला हे पुरावे सादर करणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.